एखाद्या अडाण्या माणसाला सुद्धा कळतो जातीच्या पलीकडे जाऊन भारतीय म्हणून जगलं पाहिजे. एखाद्या गावगाड्यावर अडाणी असतं ना, ते खरा भारतीय आहे हल्ली. त्याच्या डोक्यात नाही जात. ते उलट म्हणते जाऊ दे की आपलंच आहे, आपलंच आहे, बसू की एका ताटात. हे आहे ना. म्हणून बोलणाऱ्यानं तुकारामाच्या मांडीवर बसून बोलावं, ऐकणाऱ्यानं रायगडाच्या पायरीवर बसून ऐकावं, आणि पाय दुखाय लागल्यावरती चवदार तळ्याच्या काठावर फेरफटका मारून यावं, आणि मग शहाणपण घ्यायला भिडेवाड्याच्या वर्गात जाऊन बसावं. हा नितीन चंदनशिवे आहे आणि माझी भूमिका ही आहे. म्हणून कविता, कांबळे कविता तुम्ही ऐकताय. आज एक वेगळी कविता घेतो. मी माणसांवर प्रेम करणारा कवी आहे. माझं निळ्या वाघावर बी प्रेम आहे, माझं पिवळ्या वाघावर बी प्रेम आहे. मी खरं सांगू, हाफ छड्डीतल्या माकडाच्या आत बी कुठंतरी एक माणूस आहे जो कुठल्या तरी मुलीचा बाप आहे, कुणाच तरी भाऊ आहे, बाप. तर त्या माणसावर बी माझं प्रेम आहे, कारण मी बुद्धाचं बोट धरलेला आंबेडकरवादी आहे. माझं प्रेम सगळ्यांवर आहे. म्हणून कविता आहे की यावं त्या चार्ली चॅप्लिननं माझ्याकडं, यावं त्या चार्ली चॅप्लिननं माझ्याकडं, धरावा त्याच्या हसऱ्या दुःखाचा कागद माझ्या समोर, आणि म्हणावं मला नितीन, लिहिना माझ्या मुक्या जगण्याची एखादी बोलकी कविता. तू माणसांवर प्रेम करणारा कवी आहेस. मी उचलावं पेन, तेवढ्यात हिटलरने तिथं यावं, आणि हिटलरने म्हणावं मला नितीन, घे ना माझं रक्त, त्या रक्तानं लिहिना कविता जर्मनीच्या साम्राज्यवादावर, आणि मी कोंडून मारलेल्या श्वासांवर तुझी माणुसकीची कविता वाचून कदाचित ते मला माफ करतील मित्रा. मग मी धरावा कागद, तेवढ्यात समुद्रातून हातात मीठ घेऊन लादेननं तिथं यावं, आणि मी हसत हसत त्या मिठाची सुद्धा साखर बनवून द्यावी त्याला, आणि लादेननं गुडघ्यावर बसून मान खाली घालून मला म्हणावं, नितीन, दे ना तुझा थोडासा तुकाराम, काश्मीरच्या बर्फात पेरावं म्हणतो, आणावी म्हणतो हिरवी वारी पंढरीला, आणि मी द्यावा त्याचाच त्याला पैगंबर, आणि सांगावं या देशात पैगंबर पेरला की तुकारामच उगवत असतो म्हणून. त्यानंही ते मान्य करावं. यावं त्या डोनाल्डने, यावं त्या पुतीनने. मी सांगेन त्यांना तिसरं महायुद्ध विसरा, माझी कविता नेहमी आडवी येईल. आणि तुम्ही या सगळ्यांनी माझ्याकडं तुमच्या मेंदूतला इतिहास